नमस्कार विद्यार्थी व पालक मित्रांनो, करिअर मेकिंग गार्डन्स यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांचे हार्दिक स्वागत। आज आपण एक महत्त्वाचा सब्जेक्ट डिस्कस करण्यासाठी आलो आहे। 2023 आणि 2024च्या तुलनेमध्ये 720 पासून 200 मार्क्सपर्यंत आपल्यामध्ये किती विद्यार्थ्यांचा प्रत्येक टप्प्यावरती, प्रत्येक 50 मार्काच्या टप्प्यावरती किती विद्यार्थ्यांचा डिफरन्स आला आहे ते आपण पाहणार आहे। म्हणजे महाराष्ट्र पाठीमागे आपण हा सगळा डाटा जो आहे तो ऑल इंडिया लेवलवरती पाहिला होता, परंतु यावर्षी मात्र आत्ता सध्याच्या मी त्याला या व्हिडिओमध्ये आपण डिफरन्स गेल्या वर्षी 2023 आणि 2024मध्ये किती विद्यार्थ्यांना तेवढेच मार्क्स असणारे विद्यार्थ्यांची संख्या त्या मार्क्समध्ये किती आहे हे आपण आज पाहणार आहे। पहिली गोष्ट, 700 पेक्षा जास्त मार्क्स पडणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या महाराष्ट्र राज्यामध्ये 21 एवढी होती 2023मध्ये। ती वाढून यावर्षी 205 एवढी झाली आहे आणि 184 विद्यार्थ्यांना जास्त मार्क्स पडलेले आहेत 700 पेक्षा जास्त। 650 पेक्षा जास्त मार्क्स असणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या 2023मध्ये 526 एवढी होती, ती वाढून 2585 एवढी झाली आहे। म्हणजे 2059 विद्यार्थी महाराष्ट्र राज्यामध्ये गेल्या वर्षीपेक्षा जास्त 650 पेक्षा जास्त मार्क्स मिळणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या आहे। 600 पेक्षा जास्त मार्क्स मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या 2023मध्ये 2340 होती, 2340 एवढी होती, ती वाढून 7616 एवढी झाली। म्हणजे 5276 एवढ्या विद्यार्थ्यांना 600 पेक्षा जास्त मार्क्स पडलेले आहेत। म्हणजे गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये हा आकडा जो आहे तो महाराष्ट्र राज्यामध्ये तिप्पट एवढा झालेला आहे 600 पेक्षा जास्त मार्क्स मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांची। 550 पेक्षा जास्त मार्क्स मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या 2023मध्ये 5403 एवढी होती। म्हणजे SML तेवढा होता, तो यावर्षी 14071 एवढा झाला आहे। म्हणजेच 550 पेक्षा जास्त मार्क्स मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या 2023च्या तुलनेमध्ये 2024मध्ये आपल्याला 8668 एवढे विद्यार्थी जास्त वाढले। म्हणजे जवळपास 1.5 विद्यार्थी जास्त आलेले, म्हणजे 2.5 विद्यार्थी जास्त झालेले आहेत। 500 पेक्षा जास्त मार्क्स मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या 2023मध्ये ही 9084 एवढी होती, ती यावर्षी 21274 एवढी झालेली आहे। म्हणजे यावर्षी ती वाढून संख्या 12190 एवढे विद्यार्थी जास्त आहेत 500 पेक्षा जास्त गेल्या वर्षी। म्हणजे 9000 एवढे होते तर 21000 झाले, म्हणजे 12190 एवढे विद्यार्थी यावर्षी 500 पेक्षा जास्त गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये आहेत। 450 पेक्षा जास्त मार्क्स मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या म्हणजे SML जो होता 450 मार्क्स पडणाऱ्या विद्यार्थ्यांचा SML जो 12571 एवढा होता, तो यावर्षी 29555 म्हणजे SML येणार आहे। याचा अर्थ 16984 एवढे विद्यार्थ्यांची संख्या ही 450 पेक्षा जास्त आहे। म्हणजे जवळपास 17000 विद्यार्थी गेल्या वर्षीपेक्षा जास्त 450 पेक्षा जास्त मार्क्स मिळवणारे महाराष्ट्र राज्यामध्ये आहेत। म्हणजे हा कट ऑफ जो आहे तो BMSचा आहे। समजा 29555 एवढा SMLला BMSचं शेवटचं कॉलेज मिळतं आहे, ती ह्यावर्षी जवळपास त्याच रेंजला 2023मध्ये मात्र तो जो कट ऑफ होता तो दरम्यान 300 होता, म्हणजे 287 होता की 287 मार्क्स पडणाऱ्या विद्यार्थ्यांचा SML 29500 एवढा होता, तो यावर्षी मात्र 29500 हे 450 मार्क्स पडणाऱ्या विद्यार्थ्यांना मिळालेला आहे। म्हणजे एकंदरीत इकडे पाहायला गेलं तर आपण 163 मार्क्स जास्त पडूनसुद्धा तेवढाच ऑल इंडिया रँक आहे। 400 पेक्षा जास्त मार्क्स पडणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या 2023मध्ये 16223 एवढी होती, ती यावर्षी वाढून 39590 एवढी झाली आणि 23357 एवढे विद्यार्थी गेल्या वर्षीच्या तुलनेत 400 पेक्षा जास्त आहेत। त्यामुळे 400 पेक्षा जास्त असणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या ही 16000ची वाढून 40000 झाली, म्हणजे जवळपास 2.5 पट विद्यार्थ्यांची संख्या यावर्षी वाढून आलेली आहे। 350 पेक्षा जास्त मार्क्स मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या 2023मध्ये 20494 एवढी होती, ती 51660 झाले, म्हणजे 31166 एवढे विद्यार्थी 350 पेक्षा जास्त मार्क्स मिळवणारे आहेत। म्हणजे 300 मार्क्स मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या 25803 एवढी होती, म्हणजे तेवढा SML होता, तो 66604 एवढा झाला आहे। म्हणजे 40801 एवढ्या विद्यार्थ्यांनी महाराष्ट्र राज्यामध्ये 300 पेक्षा जास्त मार्क्स मिळवले आहेत। म्हणजे 300 एवढे मार्क्स पडणाऱ्या विद्यार्थ्यांचा SML गेल्या वेळेस आपल्याला
25,803 एवढा होता, तो यावर्षी 66,604 एवढा होईल. म्हणजे 40,801 एवढे विद्यार्थी यावर्षी 300पेक्षा जास्त आहेत. त्यामुळं BMSचा कट ऑफ कुठं राहणार आहे हे पण आपल्याला अंदाज येऊ शकतो. 250पेक्षा जास्त मार्क्स मिळवणारी संख्या 2023मध्ये 31,113 एवढी होती, ती यावर्षी वाढून 84,804 एवढे झालेले आहे. म्हणजे 53,491 एवढे विद्यार्थी यावर्षी 250पेक्षा जास्त मार्क्स मिळवणारे विद्यार्थी आलेले आहेत. याचबरोबर सगळ्यात शेवटचा जो सेक्शन आहे ते म्हणजे 200पेक्षा जास्त मार्क्स मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या महाराष्ट्र राज्यामध्ये 37,332 एवढी होती, ती 1,06,915 एवढी झाली. म्हणजे 69,583 एवढ्या विद्यार्थ्यांना 200पेक्षा जास्त मार्क्स गेल्या वर्षीपेक्षा जास्त पडलेले आहेत. म्हणजे गेल्या वर्षी 37,000 पडले होते, तर ह्यावर्षी 1,07,000 झाले. म्हणजे 70,000 विद्यार्थी 200पेक्षा जास्त मार्क्स मिळवणारे गेल्या वर्षीपेक्षा जास्त आहेत. हा सगळा डाटा मांडण्याचा उद्देश एवढा आहे की BMSचा, BHMSचा, BDSचा, त्याचबरोबर डीम्ड कॉलेजचा कट ऑफसुद्धा अशाच लेवलनं वरच्या साईडनं राहणार आहे. ज्यांना म्हणजे अगदी 250 मार्क्ससाठी मिळणारं जे कॉलेज होतं ते अगदी 50 किंवा 100 मार्क्सनी वरती जाण्याची पॉसिबिलिटी मला सध्याच्या मितीला वाटत आहे. एकंदरीत हा जो मी 200 मार्क्सपासून ते 700 मार्क्सपर्यंत जर पाहायला गेलं तर जवळपास या 520 मार्कामध्ये विद्यार्थ्यांची संख्या प्रत्येक टप्प्यावरती वाढत गेलेली आहे. एकंदरीत जवळपास 70,000 एवढे विद्यार्थी जास्त 200पेक्षा जास्त मार्क्स मिळवणारे आहेत. एक तसाच विचार आपण करायला म्हणून इलिजिबिलिटी क्रायटेरिया जो आहे तो 164 एवढा झालेला आहे. वास्तविक पाहता 137 एवढा पाहिजे होता, तो 164 एवढा होत गेलेला आहे. त्यामुळे आपल्याला या सर्वातून एकंदरीत डीम्ड कॉलेजचा कट ऑफसुद्धा वाढण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर BHMS आणि BMSचा सुद्धा कट ऑफ यावरची वाढण्याची शक्यता आहे. ज्या विद्यार्थ्यांना जवळपास 300, 250, 300 मार्क्स असेल अशा विद्यार्थ्यांना आत्ताच बुकिंग करून आपल्याला कर्नाटक राज्यामधले करून देता येऊ शकणार आहे. बहुतेक तो कट ऑफ परत वरचेवर लेवलला जास्त होतो. मॅनेजमेंट कोट्यामधून वगैरे आपल्याला ॲडमिशन घेता येऊ शकणार आहे. त्यामुळं आपल्या सर्वांना हा जो डाटा मी पाठवलेला आहे तो डाटा हा पुढील काउन्सिलिंग प्रोसेसमध्ये कदाचित कमी मार्क्स असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी उपयोगाचा होईल असंच मला वाटतं आहे. एकंदरीत आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांना आपल्या काउन्सिलिंगचा मार्ग सुकर बनावा यासाठी हा व्हिडिओ बनवण्याचा जो प्रयत्न केला, हा प्रयत्न आपल्या सर्वांना आवडला तर व्हिडिओला लाईक करा, त्याचबरोबर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. एवढंच या निमित्ताने सांगून आजचा हा व्हिडिओ संपूया. ज्यांना वैयक्तिक पर्सनल किंवा मॅनेजमेंट कोट्यामधून ॲडमिशन घ्यायचं आहे किंवा आपल्या काउन्सिलिंग प्रोसेसमध्ये यायचं आहे अशा सर्व विद्यार्थ्यांनी आपल्या पेड काउन्सिलिंगच्या सर्व्हिसेसमध्ये सुद्धा येऊ शकतात. एवढंच सांगून आजचा हा व्हिडिओ संपूया. जय हिंद, जय महाराष्ट्र.